मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आज ह्या दुर्गा अष्टमीच्या व्रतकथेला सुरुवात करते। तर सर्वांनी हे दुर्गा अष्टमीची व्रतकथा ऐकण्याचे करावे, याच्याने अखंड सौभाग्यवतीची प्राप्ती होईल आणि दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल। जे कोणी मुलं माणसं जे कोणी हे अध्याय ऐकतील त्यांना दीर्घ आयुष्य संतती भरपूर प्रमाणात भेटेल आणि धनप्राप्तीची सुद्धा ही व्रतकथा आहे। जे पाहिजे असेल तुम्हाला, कोणा मुला मुलींचे लग्न जुळत नाही आहे, कोणाला नोकरी लागत नाही, कोणी अभ्यासात हुशार नाही, तुम्हाला जे पाहिजे असेल त्या या दुर्गा अष्टमीच्या व्रतकथेला एवढं महत्त्व दिलं गेलेलं आहे। श्री गणेशाय नमो नमः। दुर्गा अष्टमी व्रतकथा। हे कामदेव अर्थात मदनाला जाणणाऱ्या मनमोहना मदमत्सरूपी भयंकर अरण्याला जाळून टाकणाऱ्या पर्वताचा जावाई असणाऱ्या गंगेला आपल्या जटेत धारण करणाऱ्या गंगाधरा कर्पूरगौरा विषाचे प्राशन केल्यामुळे ज्याच्या अंगाला निळा निळा रंग आलाय अशा या महेशा दुष्ट आणि बलाढ्य राक्षसाचा नाश करणाऱ्या त्रितापाचे हरण करणारा सर्व भक्तांचा प्रिय सखा असा जो शंकर, त्याचे गुणवर्णन करायला माझ्याजवळ शक्ती नाही। जे आपल्या मनात विषय सुखाची इच्छा करून तुझी पूजा करतात त्यांना त्याच्या मनातील इच्छित विषय पदार्थ तू मिळवून देतोस, मग तुझ्याकडे त्याचे खरंच ध्यान लागते, त्यामुळे ते आपोआप विरक्त होतात आणि स्वतःसाठी निर्वाण पद प्राप्त करून घेतात। सोमवार, शिवरात्र, प्रदोषी व्रते विधिवत करून अनेक स्त्री पुरुष पूर्णपणे मुक्त झाले आहेत। शौनक ऋषी व इतर जमलेल्या लोकांना सूत म्हणू लागले, मी आता एक गोष्ट सांगतो, एक कथा सांगतो, ती लक्ष देऊन ऐका। पूर्वी आर्यवर्तात चित्रवर्मा नावाचा एक राजा राज्य करीत होता। पूर्वीचा नलराजा त्याच्या सत्यव्रती हरिश्चंद्राप्रमाणे होता। तो अतिशय पुण्यवान होता। तो गो ब्राह्मण प्रतिपालक सुद्धा होता। तो आपल्या प्रजेचे अतिशय प्रेमाने पालन करीत होता। शत्रूला मात्र त्याची नेहमी फारच भीती वाटत असे। भगीरथीप्रमाणे तो फार प्रयत्नशील होता। तसेच मारुतीप्रमाणे खूप बलवान, समरांगनाथ, भार्गव आणि कर्णाप्रमाणे अतिशय दानशूर होता। शंकर आणि विष्णू अशा दोघांची तो नेहमी भक्ती करीत असे। त्याला त्याच्यासारखे शूर असणारे अनेक पुत्र होते, पण कन्या मात्र नव्हती। मुलीसाठी त्याने देवांना अनेक नवस केले आणि त्यामुळे त्याला एक सुंदरी मुलगी झाली। ती इतकी सुंदर होती की आता तिला कुणाची उपमा द्यावी तेच कळत नव्हते। कलंकाशिवाय चंद्र जसा दिसेल तसे तिचे मुख गोल, नयन मनोहर होते। विद्यार्थ्याने त्रैलोक्यातले सगळे सौंदर्य एकत्र करून त्यापासून तिला घडवले आहे असे सर्वांना वाटत होते। तिच्या जन्माच्या वेळी राज्यातील अनेक श्रेष्ठ ब्राह्मण राजवाड्यात जमले होते। तिचे अचूक जन्म वेळ पाहून पत्रिका मांडून एक विद्वान ब्राह्मण म्हणाला, पृथ्वीची स्वामिनी होण्याचे सुयोग या कन्येच्या कुंडलीत आहे। ती खरोखरच 10,000 वर्ष या पृथ्वीवर राज्य करील हे त्याने सांगितले। भविष्य ऐकून राजा मनामध्ये फार खुश झाला आणि त्याने जमलेल्या ब्राह्मणांना ते सर्वजण तृप्त होतील इतके धनधान्य दान केले, अलंकार दिले, उत्तम प्रकारची वस्त्रे दिली, मुलीचे बारसे मोठ्या थाटामाटात साजरे केले। रूपाची सीमा या कन्येपाशी झाली, म्हणजे हिच्याहून सुंदर स्त्री आज दुसरी या पृथ्वीवर नाही असे ठरले। म्हणून राजाने तिचे नाव सिमितिनी असे ठेवले। सर्वत्र अतिशय आनंद चालला असताना एक पंडित म्हणाला, सांगितले सर्व भविष्य खरे आहे, पण सिमितिनीस तिच्या 14व्या वर्षी वैधव्य योग आहे, तो काही करून टळला पाहिजे। पंडितांची भाषण ऐकून राजा मनातूनच खूप खिन्न झाला। आपल्या अंगावर अचानक आकाशामधून वीज कोसळली आहे किंवा कुणीतरी व्रजाचा आघात आपल्या अंगावर करीत आहे असे त्याला वाटले। पंडित पुढे म्हणाला, राजा, चिंतेचे काहीही कारण नाही। शंकराच्या कृपेने सौभाग्यवर्धन होईल याची खात्री बाळग। तू शंकराची भक्ती कर, मी बोललो ते कधीही खोटे होणार नाही आणि तो भगवान शंकर असे होऊ देणार नाही। राजाने सर्व ब्राह्मणांना प्रणाम केला। सर्व आमंत्रित ब्राह्मण व इतर पाहुणे मंडळी आपल्या घरी निघून गेली। हळूहळू दिवस जात होते। एकदा चंद्रकलेप्रमाणे सिमितिनी मोठी होत होती। 14 विद्या आणि 64 कलांत ती अतिशयच निपुण झाली होती। आता सिमितिनी उपवर झाली। राजाचे मन मात्र चिंतेने दग्ध झाले होते। विचार करून तिचा मेंदू फार शिनला होता। सिमितिनीने आता पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रासारखी खूपच सुंदर दिसत होती। तिचे गायन सुरू होते, म्हणजे कोकिळा सुद्धा लाजून गप्प बसत होते। असे तिच्या सर्व अंगाला असा काही सहज सुंदर मधुर सुवास येत असे की कस्तुरीच्या मागे शोध घेत पडणारे मृग कस्तुरीचा शोध सोडून सिमितिनीच्या मागे धावत असे। वडिलांना तर ती जीव की प्राण वाटत होते। तिचे मुखकमल पाहिल्यानंतर चंद्र निस्तेज होऊन जात असे। नाजूक कमर बघून सिंह लज्जित होत
होत असे. तिचे कुरळे केस पाहून भुंगे तिच्या भोवती फिरून रुंजी घालत असे. कमळे, हरणे आणि मासे तिचे तेजस्वी सुंदर डोळे पाहून स्वतःला तुच्छ समजत असे. लांब सडक केसांची काळी भोर इकडे तिकडे हलणारी वेणी पाहून भुजंग आपल्या वारुळात दडून बसे. तिची सरळ नाशिका पाहून पोपट या झाडावरून त्या झाडावर निसते उड्या मारीत असे. तिचे लाल चुटूक होठ पाहिल्यावर बिंब फळे लाजत असे. डाळिंबाचे पांढरे शुभ्र दाणे एका ओळीत ठेवावे असे तिचे दात होते. कमुंडलूसारखे दिसणारे भरदार स्तनयुगल होते. तिच्या अंगाचा दळवळणारा सुवास 10 मैल लांब जात असे आणि कांतीची तेजस्वी अशी प्रवाही तशीच सर्वत्र पडत असे. तिच्या दुसऱ्या मैत्रिणीही नेहमी तिच्यावर हसत तिच्याशी गप्पा मारत असत. तोंडून एकदा तिने ऐकले होते की आपल्या 14व्या वर्षी विधवा येणार आहे, वैधव्य येणार आहे. भविष्य पूर्वीच एका पंडिताने सांगितले होते. ते ऐकल्यावर सिमितीने मनातून घाबरली होती की आपल्याला 14व्या वर्षी आपण विधवा होणार आहे असे म्हणून ती खूप भयभीत झाली होती. म्हणून एके दिवशी तिला ऋषी याज्ञवल्क्याची पत्नी मैत्री भेटली. तेव्हा तिचे पाय धरून गैरवरल्या आवाजात सिमितीने तिला म्हणाली, हे माते, तुला मी शरण आले आहे. माझे सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी, सौभाग्य वाढवण्यासाठी मी कोणते व्रत करू याचे मार्गदर्शन तू मला सांग. कोणत्या देवाची पूजा करू, कोणती देवीची पूजा करू, कोणत्या गुरुला शरण जाऊ ते तू मला सांग. मला 14व्या वर्षी विधवा योग येणार आहे असे भविष्य पंडितांनी सांगितले आहे. ही दुर्गती टाळण्यासाठी मग मी आता कोणती पूजा करू. मग तिला धीर देत मैत्री म्हणाली, मुली शांत हो, मी सांगते तू ऐक. सोमवारचे व्रत धर. मी तुला पंचाक्षरी मंत्र देते, तो कायम लक्षात ठेवा. की काय काय करायचे ते नीट ऐकून घे. रात्री शंकराची यथासांग पूजा करावी. गंध, अक्षता, फुले, पंचामृत, नैवेद्य, षोडोपचारांनी पूजा करावी. ते व्रत करीत असताना जरी तुझ्यावर केवढेही मोठे संकट आले तरी व्रत सोडू नको. ब्राह्मण भोजन घाल. सवाशन ब्राह्मणाचे मेवणे सांग. त्यांची मनोभावे पूजा कर. तुझ्यावर मोठमोठे संकटाचे कितीही पहाड पर्वत जरी कोसळले तरी सोमवारचे व्रत सोडू नकोस. व्रताला तू कधीही कंटाळा करू नकोस. तुझ्या आलेल्या दुःखाचे खापर सोमवारच्या व्रतावर फोडू नको. मैत्रिणीने सिमितिनीला उपदेश केला आणि तिच्या सांगण्यावर सिमितीने सोमवारचे व्रत धरले. सिमितिनीच्या पित्याला तिच्या विवाहाची काळजी होतीच. नलराजाचा नातू आणि इंद्रसेनाचा मुलगा चित्रागंध हा वर म्हणून सिमितिनीसाठी त्याने ठरवला. आपल्या आजोबाप्रमाणे नलराजाच्या प्रमाणे चित्रगंध ही फार शूर पराक्रमी होता, कीर्तिवंत होता. सर्व पृथ्वीवर त्याच्यासारखा सुंदर तरुण पुरुष नव्हता. सिमितिनीचा त्याच्याबरोबर तिच्या पित्याने विवाह ठरवला. सिमितिनी यती मैत्र्याने सांगितल्याहून सुद्धा जास्त व्यवस्थितपणाने सोमवारचे व्रत आचरित होती. दर 8 दिवसांनी आपल्या घरी 1100 सवाशन ब्राह्मण ती जेवू घालत होती. त्यांना चांगले अलंकार देत होती, वस्त्रांकार देत असे किंवा दारात आलेल्या अतिथीला आनंदात करीत असे. यथासांग आणि मनोभावे शिवपूजन करीत असे. दर सोमवारी रात्रभर न कंटाळता जागरण करीत असे. तिने आपल्या नगरातील रत्नखचित शिव मंदिरात एक सुंदर शिवलिंग स्थापन केले होते. पूजा विधीत ती काही कमी पडू देत नसे. शिवाला अभिषेक केला की ती सर्व पापांचा नाश होतो. त्याला गंध, अक्षदा, फुलांच्या माळा वाहिल्या की स्त्रीचे सौभाग्य वर्धन होते आणि शिवापुढे धूप जाळला की अंग सुवासिक बनते. शिवापुढे दिवा लावला की दिवा लावणाऱ्याचा वंश वाढतो आणि त्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याचे आयुष्य वाढते. शिवाला नैवेद्य दाखवला की त्याच्यावर लक्ष्मी खूप प्रसन्न होते. शिवापुढे विडा ठेवला. ज्या मुलींचे लग्न होत नाही, ज्यांची नोकरी लागत नाही आहे, त्यांनी 2 नागिनच्या पानावर काजूचे तुकडे, बदामचे तुकडे, 1 वेलची, 1 लोंग आणि 1 वेलदोडा आणि 1 किशमिश असे टाकून शिवापुढे विडा ठेवायच्या आणि मनातल्या इच्छा बोलायच्या. तुमचे जे पण कार्य आहे ते शिवाला नागिनच्या पानात असा वेढा ठेवून बोलल्यास सर्व कामात तुम्हाला यश मिळेल. ज्यांना मुलं बाळं होत नाही आहे त्यांनी बी दर सोमवारी नाहीतर असे प्रदोष, काही चांगला दिवस बघून, शिवरात्री, प्रदोष, सोमवार बघून नागिनच्या पानाचा विडा शिवाला ठेवा. मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. 4 पुरुषार्थ मिळल्यासारखे होते आणि मनोभावे नमस्कार केला की आरोग्य लाभते. शिवलिंगाला प्रदक्षिणा घातल्या की मनातील भ्रम नाहीसा होतो. शिवनामाचा जप केला की त्याला सहजासहजी महासिद्धी प्राप्त होते. होम हवन केले की संपत्ती भरपूर प्रमाणात मिळते. कीर्तन केले तर प्रत्यक्ष शंकरच त्याच्या पुढे उभा राहतो आणि शिवाचे ध्यान केले म्हणजे शिवाचे ध्यान जर केले तर ध्यान करणाऱ्यास महाज्ञान असे मिळते. शिवाचे गुणगान ऐकले की आदिव्याधी नष्ट होतात. शिवापुढे नित्य केले तर जन्म मरण्याचा फेरा चुकतो. शिवापुढे मंगल असा वाद्य घोष केला की कीर्ती दूरवर पसरते. भगवान शंकराला अलंकार वाहिले की सर्व ठिकाणी जय मिळतो. ब्राह्मण भोजन घातले की त्याला हवे असेल ते मिळते. असे सिमितीने अशा प्रकारचे व्रत मनापासून आचरण करीत होते. शिवपूजनात मग्न होते. चित्रवर्मा राजाने चित्रगंधाला मोठ्या आदराने आपल्याकडे येण्याचे आमंत्रण दिले आणि एक अतिशय योग्य मुहूर्त पाहून आपली कन्या सिमितीला त्याला अर्पण
अर्पण केले. संपूर्ण नगरीमध्ये 4 दिवस डोळ्याचे पारणे पिटण्यासारखे फार मोठा सोहळा सुरू होता. त्याचे वर्णन केले तर गोष्ट फार वाढेल. सहज अब्ज सोन्याच्या मोहरा राजाने आपल्या जावयास वरदक्षिणा दिल्या. वस्त्रे, अलंकार, रत्ने खूप दिली, याची तर गणतीच नाही. करणे कठीण. तशाच अश्वशाळा, गजशाळा, चित्रशाळा, नृत्यशाळा याही त्याने जावयाला आंदण दिल्या. 4 दिवस 4 वर्गांचे सर्व लोक जेवायला बोलवून त्याने स्वादिष्ट व यथेष्ट जेवण देऊन तृप्त केले. ब्राह्मणांना एवढे धन दिले की त्यांना ते उचलून नेणे सुद्धा शक्य होईना, म्हणून त्यांनी त्यातील काही रस्त्यात टाकून दिली. आपल्या औदार्यरूपी अग्नीने त्याने दारिद्र्यरूपी रान संपूर्णपणे जाळून टाकले. धनाचा परोपकारी मेघ वर्षाव करू लागताच दारिद्र्याचा धुराळा खाली आला आणि मग नैषधरणीचे लोक सुद्धा वधू सिमितिनीला पाहून फार खुश झाले. चंद्राचा सोळा कसा कला चिरून तिचे 32 दात बनवले आहेत काय असा तिच्याकडे पाहणाऱ्यास प्रत्यक्ष भासत होते. तिच्या श्वासोश्वासात सुगंध भरला होता. तिच्या सौंदर्याला उपमास देता येत नव्हते. लग्न समारंभ आनंदाने आणि अगदी व्यवस्थितपणे पार पडल्यावर वराडसह राजा इंद्रसेन नैषध्य देशाला निघून गेला. दसरा आणि दिवाळी जवळ आली असल्याने राजाने आपल्या जावयाला व मुलीला आग्रह करून ठेवून घातले. अगदी कृष्ण रुक्मिणीसारखा चित्रगंध सिमितिनीचा जोडा शोभून दिसत होता. त्याची सर्व हौस मौज चित्रवर्मा राजा पुरी करीत होता. एक दिवस काय झाले, आपल्याबरोबर आपले खास दास दासी यांची मोठी सेना येऊन चित्रगंध राजा शिकारीसाठी रानात गेला. शिकार मनजोगती झाली, पण धावपळीने राजाला फार फार श्रम झाले होते. घामाने सर्व अंग भिजले होते, म्हणून त्याने एक सुंदर नौका मागवली आणि आपल्या एका मुख शरीर रक्षकाला घेऊन चित्रगंध राजा नौकेत बसला. यमुना नदीत राजाची नाव मुक्तपणाने विहार करू लागली. बाकीचे सारे सेवक सैन्य यमुनेच्या काठावर आरामात गप्पा मारत बसले होते. सर्वजण आपल्या राजाचे मनने आपल्याच जावयाचे रूपाचे, गुणाचे, स्वभावाचे मनापासून कौतुक करीत होते. यमुना नदीच्या पाण्याचा थांग कधी कुणाला लागला आहे का? यमुनाचे खोल डोहात नौका गेली असताना एकदम सोसाट्याचा मोठा वारा सुटला. नौका एकदम खाली डळमळू लागली. सगळीकडे एकदम गोंधळ माजला. थोड्या वेळात ती छोटी नौका अथांग पाण्यात बुडाली. त्यासरशी लोक आकात करू लागले. सैन्यात एकापेक्षा एक शूरवीर येत होते. अशा स्थितीत काय करावे ते त्यांना कळतच नव्हते. धाव पळत आणि रडत रडत राजा चित्रवर्माकडे गेले आणि त्यांनी त्याला ही बातमी सांगितली. वक्षस्थळ दुखाने बडबडतच राजा यमुनेकाठी आला. डोलीत बसून आपल्या आईबरोबर सिमितिनी तेथे आली. सर्वजण शोक सागरात अगदी गळ्यापर्यंत बुडाले होते. मूर्छा येऊन धरणीवर कोसळणाऱ्या आपल्या लाडक्या लेकीला राजाने कसे तरी सावरले. सिमितिनीची आई आपल्या मुलाच्या गळ्याला मिठी मारून शोक करू लागली. पाणीही खूप तापले होते. समुद्राचे जशी शोक करू लागले. सिमितिनीचा त्यावेळेचा शोक ऐकून पृथ्वीसुद्धा कंपित झाली. समुद्राचे पाणीही खूप तापले. पशु पक्षी, वृक्ष, लता, पर्वत सर्वजण तेथेच सिमितिनीच्या बरोबर शोक सागरात बुडाले. दुःखाचा अतिरिक्त झाल्याने सिमितिनी तेथेच बेशुद्ध पडली. तेवढ्या चित्रगंधाचा पिता इंद्रसेन घाईघाईने आपल्या राणीसह तेथे आला आणि पुन्हा दुःखाचा सागर उफाला. सुनेच्या विदीर्ण मुखाकडे इंद्रसेनाला तर बघवेना. चित्रगंधाची आई लावण्यवती खालची जमिनीवरची माती घेऊन तोंडात घालत अतिशय शोक करू लागला. माझा एकुलता एक लाडका बाळ हा कालिंदने खाऊन टाकला. पूर्वजन्मी मी असे कोणते महापातक केले होते ते म्हणून देव मला ही शिक्षा करत आहे असे बोलत होती. माझी आंधळ्याची आधाराची काठी यमुनाच्या डोहात बुडाली अशी त्या चित्रगंधाची आई जोरजोरात रडत होती. आणि माझा चित्रगंध कुठे लपला आहे? कुणीतरी मला दाखवावं. मी पूर्वी काय पाप केले होते जो माझा मुलगा या नौकात डोहात बुडून गेला? भगवान शंकराचे प्रदोष व्रत मध्येच सोडले होते का? शिवरात्रीला उपास न करता जेवण करून घेतले का? सोमवारचे व्रत माझ्याकडून मोडले गेले का? असे मी काय केले होते की जो माझा मुलगा माझ्याहून हिरावून गेला आणि या नौकात बुडाला? विष्णू आणि शंकर याच्यात मी भेदभाव केला का? हरिहरांचे कीर्तन चालू असताना मी कधी मोडा घातला का? पंक्तिभेद केले का? दुसऱ्यांच्या धनाची माझ्या मनात कधी लालसा आली का? माझ्या हातून असे भयंकर काय घडले ते मला कळत नाही का? मागच्या जन्माचे दान देत्यावर ब्राह्मणाला मी उगाच झुलवत ठेवले का? कुणी दाता दान करीत असेल तेव्हा त्यात मी विघ्न आणले होते का? कुणाच्या तोंडाचा घास काढून मी घेतला का? की गुरुचा द्रोह केला का? पानावर जेवायला बसवलेल्या ब्राह्मणांना उठून बाहेर काढलं का? हरिणी आणि तिच्या पाडसाला कधी विरहाचे दुःख दिले का? काही कळत नाही. माझे सौख्य निदान आज एकाएकी कसे काय नष्ट झाले? माझा मुलगा कसा काय या नौकामध्ये बुडून गेला? अशी ती आई शोक करत होती, बोलत होती, बडबड करत होती. प्रधानांनी मंत्र्याने राजा राणीला कसे बसे सावरून धरले आणि चित्रवर्मा राजाने त्या सर्वांना आपल्या राजवाड्यात नेले. शोकाने व्याकुळ झालेला राजा इंद्रसेन त्याची पत्नी लावण्यवती थोड्या दिवसांनी आपल्या नगराला परत आले.
तो आपल्या नैषध्य देशाच्या राज्य शत्रूंनी घेतलेला त्याने आढळले आणि शत्रूच्या हाती पडू नये म्हणून हे दोघे पळू जाऊ लागले। मग शत्रूने त्यांना कैद करून आणले आणि तुरुंगात टाकले। सिमितीने सुद्धा मोठ्या धाडसाने आपला शोक आवरायला आता आवर असे सांगत होते। मैत्रिणीने सांगितलेल्या गोष्टीला तिला स्मरण झाले। ती म्हणाली की केवढेही दुःखाचे पर्वत अंगावर कोसळले तरी व्रत सोडू नको। सिमितीने आपले व्रत तसेच पुढे चालू केले। दर 8 दिवसांनी 1100 सवाष्ण ब्राह्मणाची ती पूजा करू लागली। तिने स्वतः सर्व सुखभोगाचा त्याग केला आणि रात्रंदिवस शिवाचे स्मरण चालू ठेवले। अशी 1, 2, 3 वर्ष निघून गेली। इकडे जेव्हा चित्रगंधाची होडी यमुनेत बुडून गेली तेव्हा पाण्यात पडला। तिथल्या नागकन्यांनी त्याला पाताळ नगरीत नेले। तेथील नागलोकाचे सौंदर्य पाहून चित्रगंध राजा फार आश्चर्यचकित झाला। त्याने पद्मिनी, हस्तिनी, चित्रिणी, शाकिनी अशा सर्व प्रकारच्या सुंदर तरुणी होत्या आणि त्यांच्या सर्व अंगाला सर्व सुगंध येत होता। तपस्व्याचे तप मोडेल असे धैर्य त्याला लाभले होते। सर्व विस्तीर्ण लाभ झाल्यावर नवरत्नाचे सडे पडले होते। स्वर्गातील सुखाहूनही तेथील नागलोकातले सुख जास्त श्रेष्ठ झाले। पाताळ नगरीचा राजा तक्षक नावाचा एक नाग होता। नागकन्याने चित्रगंधाला आणून तक्षकासमोर उभे केले। चित्रगंध राजाने तक्षकाला अगदी नम्रपणे प्रणाम केला व राजाची स्तुती केली। तक्षक राजाने विचारल्यानंतर चित्रगंधाने आपली सर्व हकीकत त्याला सविस्तरपणे सांगितली। तक्षकाने विचारले, तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करत आहोत? शंकराच्या शंकर कृपेचा महिमा फार आगाध आहे। चित्रगंधाने उत्तर दिले, प्रकृती आणि पुरुष दोघंही शंकरांनीच निर्माण केली आहेत। या अनंत ब्रह्मांडाचा सारा प्रसारा त्यानेच मांडला आहे। त्याची इच्छा बदलली की एका क्षणात त्याने निर्माण केलेल्या सर्व ब्रह्मांडाचा नाश करेल। पंचमहाभूते आपल्या शक्तीसह प्रकृती पुरुषात सामावलेली झालेली असते। प्रकृती पुरुष एकरूप होऊन आदी पुरुषात सामावतो। आदी पुरुष ज्याला म्हणतात तो आदी पुरुष म्हणजे सांब सदाशिव आहे। आदी शक्ती आहे, शिवची शक्ती आहे आणि सदाशिव आहे। आम्ही त्याचीच पासून भक्ती करत आहोत। सदाशिवाच्या मायेपासून त्रिमूर्ती त्रिगुण उत्पन्न झाले। त्याचा सत्वांश म्हणून त्याने विष्णूची निर्मिती केली, रजांश म्हणून विरचीस निर्माण केले, तमांश म्हणून रुद्र निर्माण केला। तो पुराण पुरुष असणारा सांब सदाशिव दुसरा तिसरा कोणी नसून महादेव आहे। आम्ही आपल्या महादेवाची मनापासून त्याची भक्ती करतो। पाताळ आकाशात 10 दिशा त्रिभुवन इतकेच नव्हे तर पंचतत्वे, नद्या, पृथ्वी, भस्म, अष्टधातू हे सर्व व्यापून जो शिल्लक उरला आहे त्या शिवाची आम्ही मनोभावे पूजा करू। त्याच्या कृपेने फुले, वनस्पती, लतावेली सर्व काही निर्माण झाले। त्या कैलासनाथाने पृथ्वी सर्व विश्व व्यापले आहे, तो आम्ही नम्र उपासक। तेजस्वी असा सूर्य ज्याचे नेत्र आहे, शीतल चंद्रासारखे ज्याचे मन आहे, विष्णू म्हणजेच त्याचे अंतःकरण, बुद्धी ज्याची द्रुहीण, अहंकार ज्याचा रुद्र आहे, असा विराट पुरुष सांब सदाशिव आहे। जितके देव आहेत ते सर्व शिवाच्या वैभव, 11 रुद्र आणि मित्र त्यांच्या समोर हात जोडून सदोसदी उभे असतात। अशा शंकराचे मी पामर माझ्या शब्दात काय वर्णन करू? मी म्हणजे शंकराच्या दासांचाही दास आहे। चित्रगंधाचे नम्र व चतुर भाषण ऐकून तक्षक राजाला मनातील फार आनंद झाला। त्याने सर्व नागलोक फिरून त्याला दाखवला आणि म्हटले, चित्रगंधा तू मला फार आवडतोस। देवांना कष्टाने सुद्धा मिळणार नाही अशा कित्येक गोष्टी येते तेव्हा तू माझ्याजवळ तिथेच राहावी अशी इच्छा केली। आणि चित्रगंध नम्रपणे म्हणाला, महाराज, माझ्या आई वडिलांचा मी एकुलता एक मुलगा असा पुत्र आहे। माझी लावण्यवती सुकुमारी पत्नी सिमितीनी फक्त 14 वर्षाची आहे। मी नाहीसा झालेलो पाहून ती कदाचित तिने प्राण सोडले असतील। माझ्या घरी जाऊन आई वडिलांची पायाची सेवा मी कधी करेन असे मला वाटत आहे। माझ्या वाचून माझी अगदी रोज एखाद्या माशासारखी माझी आई तर पडत असेल आणि तिथे सारे प्राण नेत्रात गोळा झाले असतील। तेव्हा मला पुन्हा पृथ्वीवर नेऊन सोडा। आणि चित्रगंधाने कळकळीने अश्रू गाळत तक्षक राजाचे अगदी पाय धरले आणि तक्षक राजाने त्याच्यासमोर प्रसन्न होऊन त्याला अपार वस्तू देणगी म्हणून दिल्या। त्याचबरोबर 12 सहस्राचे नागाचे बळ त्याला दिले। आणि तेव्हा तू अडचणीत असशील किंवा तुला माझी गरज लागणार असेल त्याचवेळी माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्या समोर येऊन उभा राहील असे आश्वासन दिले। पृथ्वीवरनं मिळणारी रत्ने आणि चिंतामणी सप्रेम भेट दिला। भेट मिळालेल्या सर्व वस्तू एकत्र बांधलेल्या तर त्याच्या पर्वता एवढे गाठोडे राक्षसांच्या डोक्यावर भले मोठे गाठोडे देऊन एका नागाच्या फणीवर बसवून पाण्यामध्ये तक्षक राजाने त्याला यमुनेच्या तीरावर आणून सोडले। नेमके त्याच वेळी सिमितीनीच्या यमुनेचे स्नान करण्यासाठी नदीकाठी आले। दोघंही एकमेकांकडे अगदी टक लावून पाहत होते, एकमेकांशी पण बोलत मात्र कुणीच नव्हते। त्याने सिमितीनीला आपली ओळख दाखवली नाही। चित्रगंध राजा आता पूर्वीपेक्षा फार तेजस्वी दिसत होता। त्याच्या मस्तकावर मोत्यांच्या माळा तेजाने चमकत होत्या। मोठ्या पाणीदार टपोऱ्या मोत्यांची माळ त्याने आपल्या गळ्यात घातली होती। त्याच्या कमरेमध्ये कमरपट्ट्यावर पाचूंनी सुंदर नक्षीकाम केलेला असा कंबरपट्टा प्रकाश धरणीवर पडला होता। तो हिरवा प्रकाश पाहून कोवळ्या गवतांच्या आशेने हरणे तिकडे धावत येतील। अंगाचा चंदनाचा सुवास येत होता, त्यामुळे अवतीभोवती भुंगे गुंजाराव करीत होती। चित्रगंध राजाला असे एकटक पाहून तिचे मन तृप्त होत होते। टक लावून सिमितीनी त्याच्याकडे पाहत होती। चित्रगंधही तटस्थ राहून तिच्याकडे पाहत होता। स्वर्गातील रंभा उर्वशीने जसे तिचे दास्य करावे अशी ती अत्यंत सुंदर दिसत होती, पण तिच्या
अंगावर अलंकार मात्र नव्हते, डोळ्यात काजळ रेखले नव्हते. चिंतेने तिचे शरीर खूप कृश झाले होते. ग्रहण काळात चंद्राला राऊणे ग्रासावे तशी ती कोमल अंगी कांडबडलेली दिसत होती. आणि हळूहळू राजा चित्रगंध पुढे झाला आणि त्याने तिला विचारले, आपण कोण आहात? मला आपली सर्व हकीकत ऐकण्याची इच्छा आहे. आपली हरकत नसेल तर मला सांगा ना. मग आपल्या जन्मापासूनची सर्व हकीकत सिमितीने चित्रगंधाला सविस्तर सांगितली. बोलताना तिचे दात तेजस्वी नक्षत्रासारखे चमकत होते. सिमितीनीच्या मैत्रिणी तिच्या जवळ येत होत्या. त्याने सांगितले की 3 वर्षापूर्वीचा पती याच ठिकाणी यमुनीच्या पाण्यात नावेतून पाण्यात पडून मरण पावला होता आणि तिच्या सासू सासऱ्यांनी शत्रूने पकडून कैदीत ठेवली आहे या सुंदरीची. त्यामुळे आज अशी दयनीय अवस्था झाली आहे. तर तिची अशी हकीकत ऐकताना चित्रगंधाचे डोळे अश्रूने भरून आले. आपल्या उत्तरीने आणि तो आपले डोळे पुसत होता. सिमितीने आपल्या सख्यांना हळूच कानात सांगितले की त्यांना त्यांचे नावगाव कुठून आले आहे ते विचारा. त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची मला इच्छा फार फार आहे. सख्यांनी चित्रगंधाला तसा प्रश्न केला. तो लगेचच तिला म्हणाला, आम्ही एक सिद्ध पुरुष आहोत. तिन्ही लोक आणि तिन्ही मुक्तपणाने आम्ही तिघी लोकांमध्ये संचार करतो. भूत वर्तमान भविष्य सर्व काही मला ज्ञान आहे. एवढे बोलून तिच्याजवळ जाऊन चित्रगंधाने सिमितीनीचा हात धरला आणि तिच्या कानात सांगितले की तुझा पती मेला हे खरे नाही, तो अजून जिवंत आहे. आजपासून तिसऱ्या दिवशी तुझी त्याची भेट घडवून देईल. शंकराची शपथ घेऊन सांगतो आहे, तुझे ऐश्वर्य आणि तुझे सौभाग्य अखंड राहील, असे वाढत राहील. आणि 3 दिवस ही गोष्ट पण तू कुणाला सांगू नको. सिमितीने खालच्या मानेने चोरून त्याच्याकडे पाहत होती. मुखातून बाहेर पडणारे अमृतासारखे बोल आपल्या कानात गुंजत होते. खरोखर हाच आपला पती असेल काय? पण तो तर मृत्यू पावला आहे, पण तो परत कसा येईल? लगोलग डोळे मिटून तिने शंकराचे स्मरण केले. परमेश्वरा, तुझी लीला खरोखर अगाध आहे. जर परपुरुष असता तर माझा हात धरण्याचे धाडस याने केले नसते. या सिद्धाबद्दल सुद्धा माझ्या मनात प्रेम दाटून येत आहे. शंकरा, हा सिद्ध म्हणजेच माझा पती आहे का? मी 11 लाख दाम्पत्याचे पूजन करील, 11 लाख वाती तुला लावेल, 11 लाख बिल्वतळे तुला वाहीन, 11 लाख फुले तुला वाहीन, असे सिमितीने सांगितले. अशा प्रकारे आपल्या विचारात ती दंग झाली असता चित्रगंध म्हणाला, सुकुमार स्त्रिये, आता तू खरोखरच घरी जा. मी तुझ्या सासू सासऱ्यांकडे जाऊन त्यांना ही आनंदाची बातमी सांगून येतो. त्याने हे सांगता सिमितीने हसतच आपल्या घराकडे निघाली. तिच्या सख्या तिला म्हणाला, सिमितीने, तू विश्वास ठेवतो नक्कीच राजा चित्रगंध आहे, तुझा पती आहे. त्याच्याशिवाय असा तुझा हात धरण्याचे धैर्य दुसरं कोण करेल? तुझी कथा ऐकून सिद्धाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. हे पाहिलंस ना, पुरे ग, आता बडबड नको करू, असं सिमितीने तिच्या मैत्रिणींना म्हणाली. थोड्या वेळासाठी गप्प बसलात तर काय होईल, असे म्हणून सिमितीने सगळ्यांना गप्प केले. पण तिच्या चेहऱ्यावर न कळत सौभाग्याची कळा चमकू लागली. इकडे चित्रगंध एका क्षणात नैषध्य नगरीजवळ गेला. नंतर एका नागाने मनुष्य रूप धारण केले. तो राजधानीत जाऊन राजाला म्हणाला, सहस्र नागाचे बळ घेऊन चित्रगंध आपल्या राजाकडे आला. तेव्हा तुम्ही अगोदर गुपचूप इंद्रसेन व लावण्यवतीला मुक्त करा, पुन्हा सिंहासनावर बसवा, नाहीतर त्याच्याशी युद्ध करेल, त्याच्या पुढे मरायला तयार. चित्रगंधाचा शत्रू हे ऐकून घाबरला व शरण आला. त्याने इंद्रसेनाला आणि आपल्या कैदूतून बाहेर काढले आणि त्याचे राज्य त्याला परत मिळाले. आपल्या चुकीबद्दल क्षमा मागितली. मग आपल्या पूर्वीच्या वैभवासह राजा इंद्रसेन पुत्राच्या भेटीसाठी निघाला. आई वडिलांना पाहता चित्रगंधाने अतिशय आनंदाने त्याचे पाय धरले. राजाने त्याला उचलून आपल्या हृदयाशी घट्ट लावले आणि लावण्यवतीनेही आपल्या पुत्राला कडकडून मिठी मारली आणि त्याच्या कपाळाचे खूप आनंदाने कितीतरी पापे घेतली. कपाळावर मस्तकावर असे मुका घेतल्या. आणि मग 14 वर्षानंतर श्रीराम कौशल्याला भेटत आहे. माय लेकरांची भेट पाहून हरवलेले एखादे रत्न सापडावे, एखाद्या जन्मदाला दृष्टी यावी किंवा प्राण जाता जाता तोंडात अमृत पडावे, तसा चित्रगंधाला पाहून त्याच्या आईला असे झाले होते. शेजारचे भोवतालचे सर्व राज्ये सर्व प्रजा चित्रगंधाला भेटायला उत्तम ते मौल्यवान नजराने घेऊन धावत येत होते. औषधी वनस्पतीसाठी संपूर्ण द्रोणागिरी पर्वत आणून हनुमानाने मूर्छित पडलेल्या लक्ष्मणाला जीवनदान दिल्यानंतर जसा आनंद संपूर्ण पृथ्वीवर पसरला होता, तसा आनंद चित्रगंधाच्या परत येण्याने आजही दाटला होता. सर्व नैषध्य पुरुम लता पल्लव पंतकाने शृंगारले होते. माता पित्यासह चित्रगंध प्रमुख रस्त्यावर मिरवत चालला. चित्रवर्मा राजाला ही बातमी कळण्यासाठी त्याच्या राजाकडे सेवक धावले होते. राजाला जामात आले आहे अशी शुभ वार्ता कळताच काय करावे आणि काय नाही त्याला सुचेना. चित्रवर्माने नेत्रातून अखंड आनंद अश्रू वाहू लागले आणि त्याचा कंठ भरून आला. त्याने
ज्यांनी त्याला शुभवर्तन येऊन सांगितले त्यांना राजाने आनंदाने अपार धन दिले. अनेक रथ भरून संपूर्ण नगरात साखर वाटण्याचा हुकूम दिला आणि सर्वत्र मंगलवाद्ये वाजू लागली. आणि राजाने आपला खजिना सर्वांसाठी उघडला व ज्याला जे जे हवे असेल ते घेऊन जावे असे सांगितले. जय जय उमानाथ म्हणून आनंदशियाने नाचत होते. त्याच्या पायातील जोडे घेऊन सेवक मागे धावत येत होते. सिमितिलीला संख्यांनी उत्तम प्रकारे सजवले. शिवनामाचा जय जयकार करत तिच्या गळ्यात हर भरत मंगळसूत्र बांधले आणि त्या शिवनामाचा गजर करीत राहिले. हर साम सदाशिव या नामाचा गजर करीत राहिले. सुंदर नेत्रात काजर लेखले. सिमितिनीच्या कपाळी कुंकुमाचा सौभाग्य तिलक पुन्हा एकदा लावला आणि दशगुणी विडा करून तिला खायला दिला होता. एक जण तर तस्त पुढे करीत होते. नगरातल्या सगळ्या स्त्रिया सिमितिनीला बघायला राजवाड्यात गोळ्या झाल्या. सिमितिनीच्या आईने तिला अतिशय प्रेमाने मिठी मारून म्हटले, पोरी, तुझे अखंड सौभाग्य आज पण खरोखरच आहे. जो कोणी ही कथा ऐकेल त्याचं अखंड सौभाग्य राहील. ज्या माणसं हे ऐकतील तर त्यांचे दीर्घ आयुष्य लाभेल आणि त्यांच्या मुला बाळांना सुख समृद्धी संतती प्राप्ती होईल. जे जिथे जातील तिथे त्यांना विजय मिळेल असे सांगितले आणि मग पुन्हा तेजाने जगमत राहतील. असेच तुझ्या सुखात राहा, तुझे सौभाग्य अखंड राहील. सोमवारच्या व्रताची या दुर्गा अष्टमीच्या वेळेस जर कोणी ही कथा ऐकेल तर त्याचे सौभाग्यात वाढ होईल आणि त्याचं सौभाग्य 7 जन्मापर्यंत अखंड राहील असे सांगितले. सिमितीने शंकराला म्हटल्याप्रमाणे 11 लाख दाम्पत्यांचे व्रताच्या दिवशी पूजन केले. 11 लाख बिल्वदळे चढवली, 11 लाख वाती चढवल्या, 11 लाख फुले चढवली. तेवढ्या चित्रगंध राजा आपल्या आई वडिलांसह तेथे आला. जावयाला अतिशय प्रेमाने मिठी मारून चित्रवर्मा राजाची खूप आनंदश्रू गळू लागले. दशदिशा अतिशय पुलकित झाल्या. देवांनी स्वर्गात त्यांच्या आनंदाने पुष्पवृत्ती केली. नंतर चित्रवर्मा राजाने जावयाला मिरवत आपल्या राजधानीच्या नगरात आणले. तेथे पुन्हा चित्रगंध सिमितीच्या विवाहाचा सोहळा परत झाला. राजानंतर चित्रगंधाने एकांतात सिमितिनीची भेट घेतली आणि पाताळ नगरीतील आणलेले संपूर्ण अद्भुत रम्य अलंकार सिमितिनीला घालावयास सांगितले. पाताळ नगरातील सुगंधराज आपल्या हाताने सिमितिनीला लावले. लावण्यवती सिमितिनीने आता पाताळ नगराची आभूषणे आणखी घालून आणखीच सुंदर दिसत होती. नंतर आपल्या सासऱ्याला सुद्धा चित्रगंधाने अनेक वस्तू भेट दिल्या. आपल्या सासू सासऱ्यांना सिमितीने नम्रपणे नमस्कार केला. तुझा सौभाग्याचा समुद्र असाच भरलेला राहो. जो कोणी तुझ्या या सिमितिनीच्या आख्यान ऐकेल त्याचा सौभाग्याचा समुद्र अखंड भरलेलाच राहील असे सांगितले आणि असे त्यांनी शुभ आशीर्वाद दिला. मग सर्वांनी परत नैषद्य नगरीला आले. पृथ्वीवरच्या सर्व मोठमोठ्या राजांनी एकमताने चित्रगंध राजाला सम्राट म्हणून मान्यता दिली आणि आपल्या मुलाच्या स्वाधीन करून इंद्रसेन तपस्याला निघून गेले. शंकराचे तप अगम्य आहे आणि शेवटी शिवपदाशी मोक्ष मिळतो. जो कोणी शंकराची थोडी सुद्धा पूजा करतो, शिवशक्तीची थोडी सुद्धा पूजा करतो, त्याचे व्रत अगम्य राहते. त्यांच्या मुलाबाळांना दीर्घ आयुष्य लाभते. पुढे पित्यासारखेच म्हणजे चित्रगंधासारखेच तेजस्वी 8 मुनी आणि सिमितिनीला 8 पुत्र सिमितिनीला झाले. चित्रगंध व सिमितिनीने 10,000 वर्ष पृथ्वीवर सुखाने राज्य केले. पूर्वीच्या नल राजाप्रमाणे चित्रगंधाने आपली चांगली कीर्ती 10 दिशात प्रसवली आणि प्रजेवर अतिशय न्यायाने राज्य केले. शिवरात्र, सोमवार, प्रदोष, दुर्गा अष्टमी या व्रतावर जो कोणी हे कथा ऐकेल त्याची कीर्ती 10 दिशात पसरेल असे सांगितले आणि असे सिमितिनीचे सुंदर सौख्यकारी आणि अखंड सौभाग्यदायक वरचे आख्यानच्या स्त्रिया नियमितपणे रोज ऐकतील त्याचे सौभाग्य अखंड राहील. सौभाग्यात वाढ होईल. कुणाचा पती जर दूर गेला असेल तर त्याच्या पतीशी तिचे मिलन होईल. ज्या विधवा स्त्रिया आहेत त्या पण या आख्यान ऐकतील तर त्या पुढील जन्मी अखंड सौभाग्यव्रतीतच राहतील. अशा सौभाग्याचा लाभ देणारी ही व्रतकथा आहे. ही सौभाग्याची अखंड लाभ देणारी व्रतकथा दुर्गा अष्टमीला जर कोणी ऐकतो तर त्याचे हजारो जन्माचे पातके नष्ट होतात. सर्व पाप जळून भस्म होऊन जातात आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. म्हणून एकदा सुरू केलेला सोमवार व्रत कोणीही सोडू नये. शिवचरणावर पक्की निष्ठा ठेवावी. हे आख्यान ऐकल्यावर एखादा हरवलेला मुलगा पुन्हा येऊन भेटेल. हे आख्यान ऐकले म्हणजे आरोग्य, आयुष्य, ऐश्वर, कीर्ती, मान, सन्मान, विद्या प्राप्ती होते. मृत्यूचे जर गंडांतर असेल, मृत्यू काल आलेला असेल तर मृत्यू काल सुद्धा दूर टळतो आणि गेलेले संपूर्ण धन सुद्धा वापस येते. अखंड लक्ष्मीची चिरकाल प्राप्ती होते. दुकानदारीमध्ये बढोतरी होते आणि लक्ष्मीची प्राप्ती होते. शत्रुता त्यांच्याकडून अगदी सहजपणे पराजय होईल असे सांगितले. जे सिमितिनीचे आख्यान म्हणजे एक तीर्थ मानलेले प्रयाग तीर्थ आहेत आणि गंगामध्ये स्नान केल्याचे पुण्य एवढं या आख्यानमध्ये सांगितले. जो कोणी गंगामध्ये स्नान केलेल्याचे पुण्य फळाची प्राप्ती हे फक्त आख्यान
ऐकल्याने होईल असे सांगितले. भक्तरूपी हे आख्यान ज्यांनी ऐकले आहे त्यांनी गंगेमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळवून घेतले आणि त्यांची सर्व पापे नष्ट झालेली आहेत आणि त्यांना शिवपदापाशी जागा मिळाली आहे. शिवलोकात त्यांना जागा मिळालेली आहे. स्मितिनीचे आख्यान म्हणजे एक अमृत आहे, म्हणजे फक्त सज्जनांनी प्यावे. निंदक, राक्षस, तापट, तामसी वृत्तीच्या लोकांनी घ्यावे नाही. प्रवृत्तीच्या लोकांनी अहंकारी रूपे मध्येच फिरावे असे सांगितलेले आहे. तर हे स्मितिनीचे आख्यान मी तुम्हाला सांगितले आहे मित्रांनो. तर सर्वांनी जास्तीत जास्त जणांनी स्मितिनीचे आख्यान ऐकण्याचे करावे, जास्तीत जास्त जणांना शेअर करण्याचे सुद्धा करावे. आणि तुम्ही कुठून हे स्मितिनीचे आख्यान कोणत्या गावाहून ऐकत आहे ते कमेंट्समध्ये लिहिण्याचे करावे. जय श्री महाकाल. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. जय श्री महाकाल.